तर नाशिकमध्ये राष्ट्रवादीचं काँग्रेस विरोधात आंदोलन सुरू आहे। सुनेत्रा पवारांविरोधात काँग्रेसने केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्याचा ठिकठिकाणी आता निषेध करण्यात येतोय। याचाच आढावा घेतला आमचे प्रतिनिधी महेश महाले यांनी। पाहूयात। उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्याविषयी आक्षेपार्ह वक्तव्य केल्याने राष्ट्रवादी अजित पवार आक्रमक झालेले आहे। या ठिकाणी जर बघितलं तर आंदोलन केलं जात आहे। नाशिकच्या जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर काँग्रेसच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी जी आहे ती राष्ट्रवादी करतात। या आंदोलकांच्या काय भावना आहे आपण तर आंदोलन करताय नेमके काय भावना? राष्ट्रीय काँग्रेस यांच्याकडे मागणी आहे त्यांनी जे वक्तव्य केले विषयी ते अतिशय निंदनीय आहे। वहिनी शांत आहे, कधीही त्या दुर्गेचं रूप घेऊ शकता। आज त्यांच्यावर एवढं दुःखद डोंगरलेलं कुठलं महिला असल्यानंतर दुःख असल्यानंतर कोणी उत्साहीपणे काम करत नाही, तर एक वेळ गेल्यानंतर त्यांनाही दुर्गेचा अवतार घ्यावा लागेल। नक्की त्या लवकरात लवकर दुर्गेचा अवतार घेतील याचा अर्थ त्या डब्बा बसलेला आहे। महाराष्ट्राची उपमुख्यमंत्री पद असो किंवा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं प्रदेश राष्ट्रीय अध्यक्ष पद असो, या पदांचा स्वीकार करून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांना दिलासा देण्याचं काम केलं। या राज्यातल्या जनतेला दिलासा देण्याचं काम त्या ठिकाणी ताई करतायत आणि यांच्याकडे कुठलाही मुद्दा नसल्याने एका आपल्या महिलेचा अपमान कशा पद्धतीने करायचा अशा प्रकारची भूमिका त्यांनी घेतली, त्याचा निषेध या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।